मंचावर उपस्थित आमच्या भगिनी विविध सिरियलमध्ये भूमिका केलेल्या विजयाताई कापसे, नुकतंच या ठिकाणी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन तुम्हाला आणि आम्हाला केलेले माझे मित्र बंडू गायकवाड सर, या ठिकाणी हा सेमिनार आयोजित करणाऱ्या या दोन भगिनी आणवते, मला हेच नाव जास्त भावतं. समोर उपस्थित एक सोडून सर्व भगिनी, कोणाकोणाला कळलं कोणाकोणाला नाही माहिती. माझी लाडकी विद्यार्थिनी आणि ब्युटी पार्लरच्या क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये उत्तम नाव कमावलेली सुनीता राटे भालके मॅडम, या दोन मुलींचं मी कौतुक यासाठी करतोय की ज्या मातीत आपण जन्मलो, ज्या मातीत आपण वाढलो, त्या मातीतील माणसासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी इथं सेमिनार ठेवला. नाहीतर पुणे, मुंबई, नाशिक, नांदेड, परभणी कुठेही त्या ठेवू शकल्या असत्या, परंतु इथल्या भगिनीला काहीतरी लाभ व्हावा ह्या हेतून त्यांनी या ठिकाणी सेमिनार ठेवलंय. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. मेकअपचं माणसाच्या जीवनात अनन्य साधारण असं महत्व आहे. केवळ चित्रपट, सिरियल, नाटक या क्षेत्रापुरतंच नाही ते राहिलं. एक काळ असा होता मेकअप म्हटलं की फक्त नाटकापुरतं, सिनेमापुरतं, सिरियलपुरतं सीमित होतं. मला आठवतंय मी 9वीला होतो, बोगंटा अवस्थेतलं वय ते माझं, आणि एका नाटकामध्ये मला राणीचा रोल दिला होता. दोन मॅडम ते मेकअप करत होत्या. मी पहिल्यांदा तर ते कास्टिंग मला देत असत, कारण मुली त्यावेळेस काम करत नव्हते खेड्यामध्ये, औंढा-नागनाथसारख्या ठिकाणी. तर ते कास्टिंगसाठी मला निवडलं. मी तर चाइल्डहुड, तेवढं काही मला काही कळत नव्हतं, पण मी म्हटलं मॅडम राणी ही तर गोरी असते, मी काळा आहे, मला कसं जमल. मागच्या वेळेस मला तुम्ही कृष्ण केलं होतं, मला म्हणजे तुला मेकअपला जास्त काही खर्च येत नाही म्हणून तुला कृष्ण करतोय. माझ्या रंगाचा त्याने तिथं फायदा घेतला. आता कसं म्हटलं मॅडम आता मला राणी का करताय तुम्ही. तर त्यांनी सांगितलं की मेकअप मध्ये एवढी जादू आहे, गोऱ्याला काळं, काळ्याला गोरं करता येतं. ज्याला कोड नाही त्याला कोड दाखवता येतं, ज्याला कोड आहे ते रिमूव्ह करता येतं. म्हणजे तेव्हापासून एक 8वी-9वीला असताना एक कुतूहल होतं मेकअप या विषयाचं. आणि नंतर मी नाट्यशास्त्राला गेल्यानंतर त्यामध्ये अनेक डेप्थ माहीत झाले. मग ते इंजुरीचं मेकअप असेल की एखादा आपण सिनेमामध्ये पाहतो की जखमी झालेला असेल, हे सगळं तंत्रज्ञान तिथं शिकवलं जातं. आता ते मेकअप वेगळं आणि तुम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून जे काम करता आहात, ब्युटी पार्लर्सशी संबंधित जे काम करता आहात ते मेकअप वेगळं. माणूस कुणीही असू द्या, त्याचा प्रचंड प्रेम आपलं स्वतःच्या रूपावर असतं, स्वतःच्या मध्ये असतं. प्रत्येकाला असं वाटत असतं की मी आहे त्यापेक्षा सुंदर दिसलं पाहिजे, आपण चांगलं दिसलं पाहिजे, आपलं प्रेझेंटेशन चांगलं दिसलं पाहिजे, आपलं बाह्यरूप हे जगाला आवडलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आणि मग आपण पाहतो की त्यातूनच ही कन्सेप्ट पुढे आली. 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी मेकअपचं एवढं काही लोकांच्या मनामध्ये त्याचं आकर्षण नव्हतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये एका लग्नामध्ये नवरीचं मेकअप आणि नवरीच्या आईचं मेकअपचं पॅकेज 50,000, 55,000, 80,000 पर्यंत आहे. इतकं मोठं आहे. मग हा एक चांगला व्यवसाय. आज लोकांना त्याची नीड वाटते, गरज वाटते. काही असू द्या, हळदी-कुंकाचा कार्यक्रम असू द्या, विदाऊट मेकअप बाई जाणारच नाही. कोणी पाहुणे पाहायला आले त्या नवरी बरोबर तिला पाहायला आले, ती राहती मागं, त्या घरातल्या 10 जणी सोडून बसतात. म्हणजे एवढी लोकांना आकर्षण आणि उत्सुकता आणि स्पर्धा लागलेली त्याच्यामध्ये की मी चांगलं दिसलं पाहिजे. आणि हे प्रत्येकाला आपण पाहतो की ते गाणं एक लहानपणी आम्ही ऐकलं होतं, ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखें इन्हें देखकर जी रहे हैं सभी. म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की माणसाच्या लुक म्हणजे त्वचा आणि केस. बाईचा झुटी प्राण असतात केस. बायकोच्या पाठीमध्ये 4 गड्डे जरी घातले तिला काही वाटणार नाही, पण तिच्या केसाला धरून जरा असं ओढा, तिच्यातली वाघीण चवताळते. हा माझा अनुभव नाही, मला असा कधीही अनुभव आला नाही किंवा तशी वेळ आली नाही. कोणीही असू द्या, कोणत्याही स्त्रीच्या केसाला
आपली ही निसर्गाची देण आहे. प्रत्येकाला केस भगवंत देतोच, निसर्ग देतच, परंतु त्याची काळजी नाही घेतली तर मग अवघड होत. मग त्या केसाची काळजी घ्यायची काय? जसं आपण शेतामध्ये पीक पेरतो आणि त्या पिकाला वेगवेगळे टॉनिक देतो, खत देतो, हे देतो आणि त्याची वाढ जोमान होते, त्याप्रमाणे आपल्या केसांना सुद्धा लागणारे आवश्यक घटक हे आपण दिले पाहिजे. आपली स्किन सुद्धा चांगली राहण्यासाठी, मुलायम राहण्यासाठी, ती रफ होऊ नये किंवा वृक्ष होऊ नये, त्यासाठी वेगवेगळे क्रीम्स, वेगवेगळ्या काही नैसर्गिक गोष्टीपासून तयार केलेल्या काही फॉर्म्युले ते आपण वापरले पाहिजे. पूर्वीच्या काळात अवेलेबल नव्हते, परंतु आपल्या आजीचा भटवा आपल्याला माहित आहे. त्या वेगवेगळे प्रयोग करायचे. कोरपडीचा ज्यूसच लावायच्या, तुळशीच्या पानाचा रस लावायच्या, हरभऱ्याची डाळ आणि अजून त्याच्यामध्ये काही मिक्स करून, हळद मिक्स करून लावायच्या. त्यांना हे माहित होतं, परंतु ते आता सगळं अलीकडच्या काळामध्ये आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीसह, नवीन सायन्सचा साथ घेऊन ते आलेलं आहे मार्केटमध्ये. परंतु गंमत अशी मित्रांनो, मेडिकलमध्ये सर्व प्रकारची मेडिसिन उपलब्ध आहे आणि आपण जाऊन मेडिसिन घेतलं तर त्याची रिएक्शन होते, आपला आजार राहत नाही आणि 4 दिवसानंतर तो आजार वाढल्यानंतर आपण पुन्हा डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टरनं जे लिहून दिले ती मेडिसिन घेतो. म्हणजे 4 दिवस आपल्याला त्रास झाला, आजार परत वाढला, पैसेही वाया गेले, तर असंही सहन करावं लागलं. मेडिसिन तिथं भरपूर आहे, पण डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आपण ते घेऊ नये. तसं पार्लरचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये खूप आहे, पण पार्लर मध्ये त्या क्षेत्रामधल्या तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय काही प्रयोग करू नये. माझा एक मित्र आहे, त्याचं लग्न झालं होतं 15-20 वर्षापूर्वी आणि त्यानं काय केलं माहितीये का, की त्या पार्लर मधलं म्हणजे जे फेशियल असतं ना तुमचं, त्याचे काहीतरी प्रॉडक्ट आणले आणि ते म्हणला कशाला द्यायचे, म्हणला ते पार्लरवाल्याला एवढे पैसे, आणि त्यानं ते घरी प्रयोग केले. त्यानं लग्नाच्या 2 दिवस अगोदर फेशियल, ब्लिचिंग काय काय असते ते स्वतःच प्रयोग केले, अर्धवट ज्ञानाच्या जोरावर. त्याला वाटलं एकदा दोनदा कुठेतरी केलेलं पाहिलं, त्याला वाटलं आता मला ते प्राप्त झालं ज्ञान. परंतु तसं नाही मित्रांनो, त्याच्या लग्न 3 दिवसानंतर होतं, व्हिडिओ शूटिंग कॅन्सल करावं लागली, फोटोग्राफर कॅन्सल करावा लागला. तुम्ही म्हणसाल का? कारण त्याचा चेहरा एवढा बेकार झाला, चेहऱ्यावरती असं फोड आल्यासारखं झालं, फोड आले. पुण्यातली घटना आहे, पुण्यातली घटना आहे आणि सत्य घटना आहे. तो माणूस नवरदेव बँकेत होता, कर्मचारी, आणि त्याची त्या लग्नामध्ये ते एकही क्षण त्याला टिकता आला नाही. तो लपवायची वेळ आली, कारण ते इतकं चेहरा विकृत झाला त्याचा. बरं, लग्नाची तारीख आणि सगळी तयारी झालेली आहे, ती कॅन्सल तर करता येत नाही. म्हणून माझी विनंती आहे, मार्केटमधले कुठले प्रॉडक्ट मनाने घेऊ नका. ब्युटिशियनच्या तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखालीच ते करा, कारण त्याचं इन्फेक्शन झालं तर ते फार वाईट असतं. आणि आपल्याला निसर्गाने जे रूप दिले, सौंदर्य दिले, जे काय असेल आपलं जसं असेल तसं, त्याला फुलवण्यासाठी आपण या तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे आणि ते टिकवलं पाहिजे. वय किती आहे हे मायने ठेवत नाही. आता तुम्हाला वाटतं सलमान खान असेल किंवा रेखाजी असतील, रेखाजींचं वय 70 वर्ष आहे, परंतु ते आजही 20-25 वर्षाच्या तरुणीसारखं दिसतात. ऍक्च्युअल त्यांचा विदाऊट मेकअप फोटो पाहिला तर तुम्ही नाही पाहू शकत, नाही पाहू शकत तुम्ही. शाहरुख खानचा विदाऊट मेकअप फोटो पहा, तुम्ही नाही पाहू शकत तुम्ही. आपल्या एखाद्या शेतामध्ये काम करणाऱ्या गाड्यापेक्षा बेकार दिसतो चेहरा त्याचा. मग हे जे हिरो आपल्याला दिसतात, हिरोईन दिसतात, तर त्यांचं जे रूप आहे त्या रूपाला खुलवण्याचं काम मेकअप आर्टिस्ट करत असतात आणि त्या पद्धतीनं ते काम ते करत असतात. तर आपलं केस असेल, आपली स्किन असेल, रंग हा मायने ठेवत नाही. माझ्याकडे काही ग्लॅमरस फोटो आहे. एकदम माझ्याकडे इतकी काळी मुलगी आहे आणि तिचं सौंदर्य पाहसाल तर कुणीही मोहित होईल असं सौंदर्य. काल परवा कुंभमेळ्यामधली ती मोनालिसा खूप गाजली, पाहिली ना तुम्ही? तिचा रंग गोराप्पा नाही का? नाहीये, सावळी आहे ती, पण ती किती सुंदर दिसते. तिचं मेकअप आहे, ती कुठली असेल, अशिक्षित कुटुंबातली असेल किंवा काही असेल, पण तिचं ते ग्लॅमर रूप जे आहे ते खुलले कशामुळे? मेकअपमुळे. विदाऊट मेकअप नव्हती ती कुठंच. तिचा प्रत्येक फोटो पहा. तर म्हणजे एक खेड्यापासून ते शहरापर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला या क्षेत्राची आज नीड वाटते, गरज वाटते. या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारच्या करिअरच्या संधी आहेत
झाले, कोणाचं समोरून टक्कल झाले. खूप जण माझ्या क्लासमेट आहेत. नाही, माझी केस अजून शारीरिक आहे. दुसरी गोष्ट, मी बाह्य सौंदर्याच्या बाबतीत बोललो मित्रांनो, परंतु आंतरिक सौंदर्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तुम्हाला समाधान असेल, तुमच्यात मत्सर भावना नसेल, तुम्ही कोणावर जळत नसाल, तुम्ही इतरांचं भलं करण्यामध्ये आनंद मानत असाल, तर ते निखळ तुमच्या वागण्याचं प्रतिबिंब तुमच्या चेहऱ्यावर उमटत असतं. तुमचा चेहरा हा प्रफुल्लित टवटवीत दिसायला लागतो. जे सारखा इतरांचा मत्सर करतात, द्वेष करतात, चुगल्या करतात, चहाड्या करतात, त्यांचं आरोग्यही चांगलं राहत नाही. त्याचे वेगवेगळ्या चेहऱ्यावरती आपण पाहिलं तर वृक्षपणा यायला लागतो आणि चेहऱ्यामध्ये प्रफुल्लितपणा दिसत नाही. म्हणून सदैव बाह्य सौंदर्य एकच, आंतरिक सौंदर्याला सुद्धा महत्व द्या. अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो. अधिक काही बोलणार नाही. महिलांचा कार्यक्रम आहे आणि महिलांच्या सौंदर्याच्या विषयी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे. आता वय हा मायने सुद्धा ठेवत नाही. तुम्ही आपली काळजी घेतली. आता हिचं वय उभं राहील, उभं राहील. हिचं वय किती असेल? या बाईचं वय किती असेल सांगा, पटकन सांगा, कोणी सांगा. 40 वर्ष. अजून 42, 36. मला तर ती अजून 18 वर्षाची वाटते. तिचं वय आहे 53 वर्ष. किती वर्ष आहे? आणि माझं वय आहे 60 वर्ष. वाटतो का मी 60 वर्षाचा नवरा, 53 वर्षाची बायको? तर त्याचं कारण आम्ही नॅचरल थेरपीचा अवलंब करतो. नैसर्गिक या सगळ्या गोष्टी अडॉप्ट करतो. आम्ही कधी कोणावर जळत नाही, मत्सर करत नाही. आणि आम्हाला आमच्या दोघांची जोडी पाहिली की अनेकाला वाटतं यांचं लो मॅरेजच आहे. तसं काही नाही आहे. पण आम्ही निखळ मित्र आणि मैत्रिणीसारखं आम्ही वावरतो. माझ्या घरी कधीही कोणी या, कोणालाही वाटेल आम्ही अगदी प्रेमानं निखळ. आम्ही कधी भांडत नाही. भांडलं तर लोकांना कळू देत नाही. कोणाकडे तक्रार घेऊन जायची गरज पडत नाही. असो, शेवटी जाता जाता एक कविता मुलींनी सांगितलं की त्यांची इच्छेचा मान ठेवतो. तुम्ही आम्ही खेड्यातले आहोत. पूर्ण कविता मला आज लक्षात नाही. साधारणतः 35-40 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आहे ती. पूनम मॅडम आल्या तिथं. तर काय असतं, तुम्ही आम्ही पाहिले खेड्यामधलं एक चित्र. दिवसभर काबाड कष्ट करणारे परिवार असतो, शेतामध्ये इकडे तिकडे काम करतात आणि संध्याकाळी प्रत्येक बाई काय करते, घराच्या समोर एक काय असते, तुळस असते. या काही मुलींनी ऐकली ती कविता, एकदा मी म्हटली होती बोलतो. तर तुळस असते आणि ती बाई काय करते, त्या तुळशीला दररोज संध्याकाळी पाणी घालते, दिवा लावते आणि त्याला फेरे घालते. मी छोटा होतो, मामाच्या गावी जायचं, तिथं ते चित्र पाहायचं. माझ्या घरी माझी आई पण तेच करायची, शेजार पाजारच्या काकू सुद्धा तेच करायच्या. आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न पडला की ही बाई रोजच्या रोज या तुळशीला दिवा लावून संध्याकाळच्या वेळेला काय बरं मागत असेल. आणि मग मी कल्पना केली आणि मी ती कविता लिहिली. माझी आवडती कवयित्री बहिणाबाई चौधरी, त्यांची जी भाषा आहे अहिरणी भाषा, ती मला फार आवडायची. म्हणून मी कविता लिहिताना सुद्धा अहिरणी भाषेमध्येच लिहिण्याचा प्रयत्न केला. तर त्या कवितेच्या ओळी अशा आहेत. पूर्ण कविता पाठ नाही आणि माझा आवाज एक गोड नाही. मायमया सजण्याले सुखी तुग तुग ठेव, सौभाग्याचं लेन सांभाय ग सांभाय ग. मायमया सजण्याले सुखी तुग तुग ठेव, सौभाग्याचं लेन सांभाय ग सांभाय ग. धनी भाषेता मंदी रात दिन काम करी, कष्टाचं गमाय त्याच्या मोती पवय खया मंदी. चला की बोलकी दिगी
घराचा या साजर झाली वासरूग हंबरत हंबरत गाईसाठी मायम हे मावली तू नको देऊ इडा पीडा संसाराचा मया गाडा लाव तू ग पहिलं थोडा मायम ह्या सजन्याले सुखी तुग ठेव सौभाग्याच लेन मग सांभायक सांभायक सौभाग्याच लेन मग सांभायक सांभायक. धन्यवाद. जगदीश जोगणसर यांनी एवढी छान कविता म्हणण्याबद्दल